मग आपण काय करू, लिक्विडिटी शिकूया. बघा लिक्विडिटी काय कॉन्सेप्ट आहे, मागचा आपला व्हिडिओ जो आहे तो रेकॉर्ड झाला नव्हता म्हणून आता ह्याच्यामध्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतोय. ओके, प्री लाईव्ह बॅचचा क्लास आय थिंक 4 आहे ज्याचं रेकॉर्डिंग झालेलं नाही. ओके, बघा लिक्विडिटी काय कॉन्सेप्ट आहे. लिक्विडिटी म्हणजे रिटेलर लोकांचे एस एल. कसं, सिम्पल. आता समजा ट्रेंड असा डाऊन चालू आहे, तर लोक काय करत असतात, हा सपोर्ट आहे, ह्या सपोर्टच्या ब्रेकडाऊनवरती सेल करतात, सपोर्टच्या ब्रेकडाऊनवरती सेल करतात. बरोबर, ज्यांनी ह्या ब्रेकडाऊनवरती सेल केला आहे ती सेल कशी करतील, इथं ब्रेकडाऊनवरती सेल करतील. एस एल कुठं लावतात, ते लावतात एस एल इथल्या स्विंगला. ठीक आहे, एस एल कुठं लावतात, इथल्या स्विंगला. म्हणजे जे लोवर लो मारत आलं आहे असं मार्केट, त्यातल्या तिथल्या जो हाय बनलेला आहे रिसेंटचा, त्याच्यामध्ये त्या हायला एस एल लावतात. म्हणजे तिथल्या स्विंगला, ह्याला स्विंग म्हणायचं, काय म्हणायचं, स्विंग म्हणायचं. ओके, एस एल लावतात आणि असं टार्गेट वाढतात. ठीक आहे, परत ह्या एस एललाच काय म्हणायचं, लिक्विडिटी. इन सिम्पल वर्ड्स ह्या एस एलला काय म्हणणार आपण, लिक्विडिटी. लिक्विडिटी म्हणजे रिटेलर लोकांचे एस एल. आता मार्केटचं एक सिम्पल बिहेवियर काय असतं तुम्हाला सांगतो मी. ज्यावेळेस असे रिटेलर लोकांचे एस एल लागतात त्यावेळेस मार्केटचं बिहेवियर काय असतं, हे एस एल मारणे. ठीक आहे, हे एस एल मारणे म्हणजे ही मार्केटमधनं ह्यांना हाकलून देणे. जी लोक रँडम सेल करतो त्यांना हाकलून देणे. मग इथं ऑपरेटर स्वतःच्या क्वांटिटी फिल करतात. बघा इथं तुमचे एस एल हिट झाले म्हणजे ऑपरेटरला काय सापडल्या, त्यांच्या क्वांटिटी सापडल्या. बरोबर, ऑपरेटरला काय सापडलं, त्यांच्या क्वांटिटी सापडल्या. मग त्यांच्या क्वांटिटी सापडल्या की त्यांच्या क्वांटिटी इथं फिल करतील आणि मार्केटला मग डाऊन डायरेक्शनला मुवमेंट करतात. दिस इज अ सिम्पल स्ट्रक्चर ऑफ मार्केट. ठीक आहे, हे मार्केटचं एक सिम्पल स्ट्रक्चर आहे. तर ह्याच्यामध्ये वरची लिक्विडिटी घेतली म्हणजे रिटेलर लोकांची सेल घेतल्या, तर राहिलं कोण, खालून बाय करणारे लोक. तर ते खालून बाय करणाऱ्या लोकांना हंट करण्यासाठी येतं, वरची सेल करणारे लोक इथं गायब झाले आहेत. अजून बघा ह्याच्यात थोडंसं ॲडव्हान्स जर केलं, एक मिनटं सॉरी हां, थोडंसं ॲडव्हान्स जावं आता. बघा ज्या लोकांनी इथं सेल केलेला आहे, इथं सेल केलेला आहे कुठं, इथं, आणि इथं एस एल लावलेले आहेत. ओके, आणि त्यांनी असे टार्गेट ओढलेले असतील लांबडी. ठीक आहे, तर आता काय होतं, मार्केट जातं थोडंसं वरती. ठीक आहे, परत लोक अजून ट्राय करतात, मग लोक मार्केट असं लोवर लोचं एक स्ट्रक्चर देतं. ठीक आहे, आता काय होतं तुम्हाला सांगतो, ह्यातली इथं तर लिक्विडिटी आहेच आहे, बट सम ऑफ द लिक्विडिटी इथं शिफ्ट होते. ठीक आहे, थोडी लिक्विडिटी इथं शिफ्ट होते. का, रिझन आहे का, हे लिक्विडिटी शिफ्टिंगचं रिझन काय आहे, तर बरीच लोक जो एस एल आहे त्यांचा ट्रेल करतात आणि खाली आणून वाढतात. म्हणजे हितल्या स्विंगला बाबा, आता मार्केट कुठं आहे, हित आहे. बरोबर आहे का, मग मार्केट जर इथं आहे, त्यांचा प्रॉफिट त्यांना दिसतोय, तर ती काय म्हणतात बाबा की आता आपण काय करायचं, जास्त लॉस घ्यायचा नाही, आता काय करू, रिसेंट स्विंगला आपण एस एल लावू. मग हिथं लिक्विडिटी आली असते. ठीक आहे, जसं मार्केट लो 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 बनवत जातं तसं ती लोक त्यांचा एस एल इथून शिफ्ट करून आता हिथं आणते. ठीक आहे, मग लिक्विडिटी इथं शिफ्ट होते. वरची तर लिक्विडिटी आहेच आहे, ही लिक्विडिटी आहेच आहे. ओके, बट सम ऑफ द लिक्विडिटी इथं शिफ्ट होते, त्यामुळे ह्या प्रत्येक स्विंगला आपण लिक्विडिटी म्हणणार. हा माझा कॉन्सेप्ट आहे. जर तुम्ही येऊन जर एस एमचं ज्ञान मला लागला द्यायला तर मग ते काय बरोबर ना. ओके, हा माझा कॉन्सेप्ट आहे, मी ज्याच्यावरती मी ट्रेड करतो तो माझा कॉन्सेप्ट आहे की मी ह्याला लिक्विडिटी म्हणतो. ठीक आहे, बाकी तुम्ही कशाला म्हणतात चालते, तुमचं घेणं झालं. ही माझ्या स्ट्रॅटेजीतली ही लिक्विडिटी, सिम्पल, इन सिम्पल आणि खूप सिम्पल ही लिक्विडिटी आहे. ठीक आहे, मग ह्याला काय म्हणायचं, लिक्विडिटी. सेम बाईंग साईडला पण असं होतं, असं मार्केट ब्रेकआउट करत चाललं की लोक बाय करतात. ठीक आहे, लॉंग पोझिशन इथून बाय करतात. त्यांनी बाईंग केली की ते लोक लावतात इथं एस एल. तर ह्यालाच काय म्हणायचं, लिक्विडिटी. म्हणजे प्रत्येक स्विंगला काय म्हणायचं, लिक्विडिटी. चला चार्टवरती पण दाखवतो. आता इथं बघा मार्केट कसं चाललंय, इथं असं लोवर लो मारत चाललं होतं. बरोबर, मग ही काय झाली, हे बा पहिल्यांदा मार्केटमध्ये लिक्विडिटी हिथं. बरोबर का, हा ब्रेक झाला सपोर्ट, मग लोकांनी सेल केला असेल, त्यांची लिक्विडिटी हिथं. परत मार्केटनं काय केलं, एक लोवर लो बनवला, मग त्या लोकांची लिक्विडिटी कुठं आली असेल, बऱ्यापैकी लोकांची लिक्विडिटी इथं आली असेल. मग मार्केटनं काय केलं बघा, एक्झॅक्टली ह्यांची लिक्विडिटी घेतली, अरे यार, ह्यांची लिक्विडिटी घेतली इथं. बरोबर, आणि मग काय केलं, मार्केटनं डाऊन साईड मुवमेंट केलं. डाऊन साईड कसं आलं, हे बघा, तर ही काय आहे, लिक्विडिटी. बरोबर, ह्या ब्रेकडाऊनवरती लोकांनी सेल केलं. ठीक आहे, परत मार्केटनं लोवर लो मारला, मग आता ह्यांचं स्टॉप लॉस इथून कुठे शिफ्ट झालं, हिथं शिफ्ट झालं. मग ही काय झाली, लिक्विडिटी. पण ही सगळी लिक्विडिटी आहे. ओके, दिस इज ऑल्सो लिक्विडिटी, दिस इज ऑल्सो लिक्विडिटी. आता मग तुमच्या डोक्यात काय प्रश्न पडत असेल, मग कोणती लिक्विडिटी घेतल्यावरती मार्केट पडणार, हे आपल्याला कसं कळणार बाबा, की समजा आता कसं झालंय, ही तर लिक्विडिटी घेतली ही वाली, मग मार्केट इथनं पडलं का नाही बाबा, आता का वर चाललंय मार्केट, असं तुमच्या डोक्यात असेल. तर ह्यात आपला रोल काय माहिती आहे का, आपला रोल काय माहिती आहे का, की लिक्विडिटी फक्त घेणं हा विषय नाही. लिक्विडिटीसोबत आपली स्ट्रॅटेजी, आपल्याला पाहिजे तसं स्ट्रक्चर कधी बनल ह्याच्यावरती डिपेंड आहे सगळं. जसं काय आपलं सिम्पल काय स्ट्रॅटेजी बाबा, इकडं मार्केट हायर हाय मारत आलं पाहिजे.
ठीक आहे. आता मी लाईव्ह क्लासमध्ये ऑलरेडी सांगितलं हायर हाय मारता आलं पाहिजे, मग लिक्विडिटी घेतली पाहिजे, मग इनगल्पिंग किंवा हॅमर बनला पाहिजे. ही स्ट्रॅटेजी आहे. नाहीतर मग तुम्ही असं प्रत्येक लिक्विडिटी घेतली की चला सेल मारतो, हिथं लिक्विडिटी घेतली चला सेल मारतो. आता हिथं तर प्युअर क्लिअर खट हॅमर कॅन्डल आलेला आहे. मग हिथं काय लगेच सेलच मारायचा का बाबा? ह्यात काही सेन्स बनत नाही ह्या सेल मारायला. का का सेन्स बनत नाही? का तर मग हे आपल्याला पाहिजे तर स्ट्रक्चर इकडे बनलंय का? नाही बनलेलं. मग ह्याच्यावरती इथं सेल एंट्री बनत नाही. सिम्पल आहे. आता प्लस ह्याच्यात बघायला लागते मार्केटची स्ट्रेंथ. इथं लगेच कळतं की भाई मार्केट चेंजिंग द ट्रेंड. ओके, मार्केटचा ट्रेंड चेंज करतं, लगेच समजतंय. त्याच्यामुळं मग रँडम एंट्री मारायच्या नाहीत अजिबात, की लिक्विडिटी घेतली चला हा ना इंटरेस्ट सेलला, चला हा ना इंटरेस्ट सेलला, असं अजिबात करायचं नाही. आता बाईंगचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. तर बाईंगचा ट्रेड प्लॅन करता मार्केट पहिल्यांदा आधी दिसलं पाहिजे आपल्याला की बाबा ट्रेंड चेंज झालेला आहे. हायर हाय मारत चालले, ट्रेंड चेंज झालेला आपल्याला दिसलं पाहिजे. मग हायर आता काय आहे, वन साईड मूव आहे, ह्याला काय ट्रेंड चेंज म्हणू शकत नाही लगे लगे आपण आपल्या भाषेत. मग ह्यानं मार्केटची लिक्विडिटी घेतली पाहिजे, त्यानंतर असं स्ट्रक्चर दिलं पाहिजे, मग आपण रिट्रेसमेंट सोबत बाईंग साईडला एंटर प्लॅन करू शकतो. हे सिंपल स्ट्रक्चर असतं. आता जर सेल करायचं आहे, आता ह्यानं इथली लिक्विड अरे बापरे ह्याने इथली लिक्विडिटी घेतलेली आहे, तर मार्केटनं आता परत सेल साईडला मुवमेंट दाखवलं पाहिजे बाबा. मग परत मार्केटनं लोवर लो फॉर्म करायला चालू केले पाहिजे. परत आपण रिट्रेसमेंट सोबत सेल करूया. रिट्रेसमेंटला कन्फर्मेशन काय घ्यायचे ऑलरेडी मी लाईव्ह क्लासमध्ये सांगितलं आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना क्लिअर असेल. तर कमेंट वाचतो. तुम्ही परफेक्ट बाईंग झोन सांगितली आज. कमेंट वाचू द्या मला. ट्रेडिंग व्ह्यू टेक्निकल व्हिडिओ बनव. हां अरे हां ते पण राहिलं. टेक्निकलचा व्हिडिओ राहिला. आय थिंक जुना एक व्हिडिओ आहे बघा टेलिग्राम ग्रुपला, जर किंवा तुम्हाला पर्सनल मेसेज केला मी सांगतो तुम्हाला. डिस्क्रिप्शन आहे का रे ह्याच्या लाईव्ह चॅटला? डिस्क्रिप्शन आहे का? चेक करू द्या बरं. अरे बापरे याला डिस्क्रिप्शन नाही. डिस्क्रिप्शन नाही तर तुम्ही मला कसं कॉन्टॅक्ट करणार? एक सेकंड, आपण डिस्क्रिप्शन चेंज करू. हे इथं काय डिस्क्रिप्शन चेंज करायचं नाही, जाऊ द्या परत करतो मी. ठीक आहे, लाईव्ह संपल्यावरती त्या डिस्क्रिप्शनला येऊन जाईल. आता काय लागेल की तर रँडममध्ये एंट्री तर काय आपण प्लॅन करणार नाही आहे. ओके, मी कमेंट वाचत होतो, बाहेर का निघलो. आता ट्रेड देणार आहे का? आता मी लगे असं बसलं की ट्रेड नसतो सापडत. ऑलरेडी एक ट्रेड झाला माझा, पोटा पाण्यापर्यंत पैसे पण छापून झालेत. माझा म्हणजे माझा पर्सनल नाही, सगळ्या गावात झाला आहे. स्क्रीनशॉट गावावर पडले तर मी 4 स्क्रीनशॉट टाकले त्या ग्रुपला त्यातलं फक्त. तुमचं कसं आहे माहिती आहे का? तुम्हाला खरं तुम्हाला अंबानी म्हणायचं मला माहिती आहे. एका दिवसात तुम्हाला सगळ्यांना अंबानी म्हणायचं आहे. तुमची काय स्वप्न आहे तुम्हाला सांगतो मी. तुमची स्वप्न आहेत की मागाशी एक ट्रेड झाला आहे, आता त्याचे पाचपट करायचं आहेत त्याला. बस दुबईमध्ये कडक होऊन आहे एकदम. बनला तर ट्रेड देऊ ना, नाही बनल्यावर काय बळणार ट्रेड देणार काय सेन्स आहे का? डब्ल्यू वरती प्लॅन करता येतो का? डब्ल्यू वरती म्हणजे बाय करता की सेल करता हे इम्पॉर्टंट आहे. क्लासमध्ये अजून भरपूर टॉपिक आहेत, माझ्या पण लक्षात नाही तेवढे टॉपिक आहेत, अजून घेणार आहे आपण. पंढरपूरला मीटअप कधी आहे? लवकरच. जय शिवराय. SMC पेक्षा तुमची लिक्विडिटी कॉन्सेप्ट भारी आहे, बेस्ट आहे दादा. खालची लिक्विडिटी घेईल असं वाटत होतं पण रिव्हर्स झालं. हे बघा मार्केटमध्ये ज्यावेळेस असं खूप स्ट्रक्चर बनतं ना, लो 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 खूप स्ट्रक्चर बनतं. किती स्ट्रक्चर आहे बाबा, सकाळपासून कालपासून सरळ सेलिंग आहे मार्केटमध्ये. असं ज्यावेळेस स्ट्रक्चर बनतं ना त्यावेळेस मार्केट असं स्वप्न बघायचे नाहीत की लिक्विडिटी घेईलच बाबा डाऊन साईडला. का माहिती आहे का? तर इकडे सेलर लगेच ऍक्टिव्ह होतात ना. ही स्पाईक बघा तुम्ही एंट्री घेतल्यापासून कसे कप स्पाईक येत होते सेलला, बरोबर का? मग त्यात रँडम लोक लगेच सेल करायला चालू करतात. त्यांना बाबा मग मुवमेंट करायला लागतं मार्केटला वरती, असा सीन आहे. ठीक आहे सर, ते बॉक्स जे ड्रॉ करतात सपोर्ट अँड रेजिस्टन्स बॉक्स ते सांगा. आता हे बघा बॉक्सचा काय फंडा आहे, एक मिनिट. हां आता हा सपोर्ट आहे, हा सपोर्ट आहे. ठीक आहे, बॉडीपासून ड्रॉ केलं, जशी ही लाईन मारलेली ही बॉडीवाली लाईन आहे, बरोबर? ही बॉडीवाली लाईन आहे, इथून वरती गेले. झोन कसा ड्रॉ करणार? असा त्या वीकपर्यंत. ठीक आहे, या वीकपर्यंत ड्रॉ करणार तुम्ही, सिम्पल असं असं झोन तयार होतो. ओके, सिम्पल आहे. आता वरच्या लिक्विडिटी आणि मार्केट त्यानुसार प्राइस ॲक्शन काय करतं त्याची वाट बघा फक्त. माझं इंस्टाग्राम लाईव्ह बंद झालं म्हणून मी यूट्यूब लाईव्ह चालू केलं.
होल्डिंग पॉवर कशी वाढवावी? नाही, होल्डिंग पॉवर काय असं रँडम आपल्याला होल्ड करायचं नाही ट्रेड. आपल्याला ट्रेड काय करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, फिक्स करायचे टार्गेट. आपल्या एवढं टार्गेट घ्यायचा, विषय संपला. मस्त ट्रेड देता, 99% प्रॉफिटेबल आहे. दादा मुंबईमध्ये आल्या तर सांगा, भेटायला येतो. यस, बरोबर ना. डब्ल्यू पॅटर्नवरती पण सेल करता येत होतं, काय प्रॉब्लेम नव्हता. मी काय म्हणतोय, तुम्ही फक्त लॉजिक करेक्ट लावा. लिक्विडिटी कुठं आहे, रिटेलर काय करतात, रिटेलर काय करतायत, ही लॉजिक बरोबर लावलं तुम्ही की मग तुम्ही डब्ल्यू म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, काय पण हायर हाय म्हणा, डब्ल्यू म्हणा, लिक्विडिटी म्हणा, जे म्हणायचं ते म्हणा, नो प्रॉब्लेम. जॉब करणाऱ्यांनी हे कसं ट्रॅक करावं? पूर्ण वेळ तर देऊ शकत नाही, पूर्ण वेळ द्यायची गरज पण नाही. तुम्ही 3-4 तास बसू शकता मार्केटमध्ये आरामशीर, कसा पण टाईम मिळतो. सकाळी सकाळी 9 वाजेपर्यंत तुम्ही बसू शकता. 9ला तर जॉब नसेल आय थिंक, 6 ते 9 बसू शकता 3 तास. सर मी बिगिनर आहे तर माझ्याकडे प्रॉपर रोड मॅप नाही. DM करा ना, प्रॉपर रोड मॅप देतो मी. सर BTCवर स्ट्रॅटेजी बनवा. का रे, गोल्डच्या स्ट्रॅटेजी प्रॉफिट करू वाटत नाही का? बिटकॉईनला बघा 15 मिनिटात. जे लोक बिटकॉईन बघतात त्यांनी बिटकॉईनला 5 मिनिटावर बघू नका. कारण मला म्हणजे पर्सनली सांगतो, ज्या यायला 5 मिनिटाच्या आड वगैरे घाणच वाटतंय. ही कालचं बघा, कालचं तुम्हाला आठवत आहे का? हे लिक्विडिटीवालं बघितलं होतं आपण, बघू म्हणलं होतं वर्क होतं आहे का नाही. तर काय मस्त वर्क झालं आहे बघा. वा 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 वा, बरं वाटलं. मी बिटकॉईनला पण काम करतंय काय. आता हे काय होतं, मार्केटला ओव्हरलो मारत होतं. ही बघा स्ट्रॅटेजी, लिक्विडिटी घेतली. कालचा लाईव्ह चेक करा, कालचा नाही थिंक परवाचा असेल. 3 जून, आज किती 5 आहे ना, हा म्हणजे परवाचा लाईव्ह बरोबर. त्यानंतर मार्केटने काय केलं, ओव्हरलो क्रिएट केलं. आणि इथं बघा हे हॅमर कॅन्डल दिसते का, इथं हॅमर कॅन्डल हे ड्रॉ करून ठेवलं होतं बघा. त्या दिवशीचं लाईव्ह आहे, परवा दिवशीच लाईव्ह आहे इंस्टाचं. आणि काय मस्त सेलिंग मुवमेंट आला आहे मार्केटमध्ये. वा 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 वा, असं ऑब्झर्व करावं लागणार बघा की हे वर्क होतं आहे का नाही, वर्क होतं आहे का नाही. त्याशिवाय तर आपलं काय करणार नाही. ठीक आहे. आता आता काय आहे बघू इथं. सपोर्ट झोन ड्रॉ करू. माझा पण यात काय स्टडी नाही बिटकॉईनमध्ये, बघता मी चार्ट, नाही असं नाही. झालंय काय मार्केटमध्ये ते बघावं लागेल. ट्रायंगल झालेला दिसतोय, ट्रायंगल. किती वाजताच आहे, 4 जून, कालचं 7:30 आहे ना. जे लिक्विडिटी म्हणायची, लिक्विडिटी झाली खपेश. तर ट्रेंड चेंज व्हायची वाट बघावं लागेल. लोक तरी तर ट्रॅप झाले असतील. 1 आवरमध्ये गेलो तर इकडल्या साईडला बाबू काय खतरनाक खेळ आहे इकडं. दोन लाईनी देणार ठेवा पिवळ्या. काय लय लॉजिक लावून ते ड्रॉ करायला, बॉडी ड्रॉ केले फक्त. हां म्हणजे बॉडीपासूनच सपोर्ट घेते, म्हणजे ही रिजेक्शन म्हणजे स्ट्रॉंग लेवल आहे म्हणायचं नाही. स्ट्रॉंग लेवल आहे, मी बाय साईडला मुवमेंट करू शकते मार्केट इथून. फक्त काय 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 बघायचं, रँडमचं कसं बाय करायचं. हायर हाय बनवू देऊ थोडासा, हायर हाय बनवून थोडं रिट्रेसमेंटसोबत बाय साईडला प्लॅन होईल. गोल्ड असतं तर असंच केलं असतं. आता बिटकॉईन आहे आपला माहीत नाही. त्यानंतर खाली विकला, हिथं एक लिक्विडिटी, लास्ट लिक्विडिटी हिथं आहे 59,930. जर हे बोंबललं असंच खाली आलं आणि मग स्ट्रेंथनं बाईंग साईडला मुवमेंट येईल मार्केटमध्ये असं. ऑफलाईन क्लास आहे का, फ्री लाईव्ह बॅच चालू आहे, जॉईन करून घ्या. एअरपोर्टवर काय करता ना, अरे एअरपोर्टवर नाही, ती बेसचं बॅकग्राऊंड वेगळं आहे. दादा नेक्स्ट मंथ दुबईला येणार. मी दुबईला असलो तर भेटू की, काय नसेल काय झालं. सर तुम्ही जे बॉक्स काढता मार्केट रिव्हर्स होतं, खतरनाक ॲक्युरसी आहे 90%. तुम्ही पुण्यात आला तर मीटअप घ्या आणि तो बॉक्स पण सांगा. टाइम फ्रेम 5 मिनिटात यूज करत जावा गोल्डला. काल युएसन रेटचं काय झालं, मी लेवल टाकलं माझ्या लक्षातच नाही परत. सपोर्टचा उलटा ब्रेकडाऊनला सेलिंग मुवमेंट आले. नाही म्हणजे हे रिट्रेसमेंट सोबत बाय करायचं होतं. सिम्पल मार्केट कसं, एक प्राइस ॲक्शन, एक तुम्हाला एक प्राइस ॲक्शनचा एक भाग सांगता. तुम्ही प्राइस ॲक्शन बघा, सिम्पल एक प्राइस ॲक्शन बघा. मी एक लॉजिकल गोष्ट सांगतो मला, बघा ऐका. हे लई कमेंट करू नका, मी वाचत नसतो आता. डिसिप्लिन ठेवायविषयी तुम्हाला मी आता डायरेक्टली वेगवेगळे ग्रुप तयार करणार आहे डिसिप्लिनसाठी. क्लासचे व्हिडिओ सगळे यूट्यूबवरती आहे, जाऊन चेक करा. हां बघा, एक लॉजिकल तुम्हाला गोष्ट सांगतो.
आता ही काय ड्रॉ केलं आपण, ही जे ड्रॉ केलं ही सपोर्ट आहे, बरोबर आहे ना, काल ही सपोर्टचं काम करत होतं, ही सपोर्टचं काम करत होतं, राईट. त्यांचा सायकोलॉजिकल नंबर. आता मार्केटमधलं एक लॉजिक या, आणि ही इंट्राडेचा रेजिस्टन्स. इंट्राडेचा रेजिस्टन्स म्हणजे जिथून सेलिंग आली तिथं. आता एक सिम्पल तुम्हाला बिहेवियर सांगतो, ऐकून घ्या. इथून सेलिंग आली, मार्केटमध्ये गेलं, इथं मार्केट, इथं सेलिंग दिसते, म्हणजे रिटेलर काय करतायत, सेल करतायत, दिला हाकलून, ठीक आहे. रँडम लोक इथं रेजिस्टन्स लेवल आहे, बरोबर. आता हा सपोर्ट होता, आता कशाचं काम करणार आहे, रेजिस्टन्सचं काम करणार आहे. आलं मार्केट रिट्रेसमेंटला, दिला हाकलून, ठीक आहे. हा सपोर्ट होता, कशाचं काम करणार आहे, आता रेजिस्टन्सचं काम करणार आहे. कॉन्सल्टेशन झालं, लोक सेल करतायत, दिला हाकलून. सायकोलॉजिकल नंबर जवळ आलं, रेड कॅन्डल आली, लोक सेल करतायत, दिला हाकलून. आता तुम्हाला असं वाटलं असेल की मग हिथं पण क्लोजिंग प्राईस आहे, मग हिथनं कसं काय मार्केटमध्ये सेल मुवमेंट आलं. तर ह्याचं काय रिझन असतं माहिती आहे का. आता योगा प्रत्येक रेजिस्टन्सला सेल केला, लॉस झाला, सेल केला, लॉस झाला, सेल केला, लॉस झाला, सेल केला, लॉस झाला. एक टाइम मार्केटमध्ये असं येतो की सगळे लोक दमून जातात, ए बस सेल आमची जिरली, आता आम्ही बाय करतो. मग ही सायकोलॉजिकल नंबरच्या वरती थांबलं मार्केट की लोक बाय करतात, मार्केट त्यांना ट्रॅप करतं. ही गोष्ट लक्षात ठेवा, ओके. काय गोष्ट लक्षात ठेवायची की लोक दमतात एक ठिकाणी, समजा सेल करून 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 दमले की ती लोक बायरमध्ये कन्वर्ट होतात. जसं प्रत्येक वेळेस सेलिंग वर गेलं सेल करा, वर गेलं सेल करा, वर गेलं सेल करा, वर गेलं सेल करा, दमतात आणि मग मार्केटमध्ये अचानक क्रॅश बघायला भेटतो आपल्याला. हे ऑल टाइम हायला असं होतं बघा, लोक वर गेलं सेल करत असते, वर गेलं सेल करतात, वर गेलं सेल करतात, वर गेलं सेल करतात. फक्त एक टाइम असा येतो की असं वाटतं की भाई आता मार्केट जात नाही सेलिंगला, चला बायच करतो, आणि तसं मार्केट क्रॅश करतं. सेम गोल्डमध्ये असं झालं होतं, म्हणून तर 1,84,000 वरनं गोल्ड पडलं होतं. क्लास आणि किती दिवस आहे, क्लास इथून कंटिन्यू चालू राहणार आहे, ओके. क्लास कंटिन्यू चालू राहतील. ही बघा कसं निघालं येड्यासारखं वर, बांग 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 बांग. जरा झोन ड्रॉ करून ठेवूया, मार्केटनं डबल बॉटम मारलेला आहे कडक. चला बस करूया. काय असेल तर बाकी मी गोल्डन ग्रुपला अपडेट देतो आता ट्रेडचे, कारण की वाजलेत एक, इथं मला लागले भूक. सकाळपासून ट्रेड करण्यावरच गेला टायमिंग माझा, आवरून फक्त मी ट्रेड केलेला आहे, दुसरं काहीच केलं नाही. आणि मग मस्तपैकी आता तुम्ही सगळे, आणि ट्रेड करू नका, एक असं हे करेन ना तुम्हाला, ट्रेड बीड काय करू नका, निवांत बसा, ऑब्झर्व करा असेल तर करा, पण ट्रेड अजिबात करू नका. ज्यांचे ट्रेड झालेत, प्रॉफिट झालं, कशाला जाताय माती खायला. आता मी तर बंद केले बा, माझा ट्रेड बंद आहे, ठीक आहे. तुम्ही पण करू नका, एक सिम्पल माझं म्हणणं आहे, ओके. चला आजच्यासाठी सफिशियंट आहे. आता शुक्रवार आहे ना आज, हां मग आजच्या म्हणजे आठवड्यात चिकार झाला आहे की 4-5 लाख रुपये प्रॉफिट झाला, बस झाला, ओके. भेटूया नेक्स्ट वीकमध्ये.